गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहनादि जेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान अंतर्गत आपण मनुष्य गतीची चर्चा बघतो आहे. मनुष्य जीवांचे प्रकार आम्ही बघितले, आर्य आणि म्लेंछ. जम्बूद्वीपामध्ये भरत क्षेत्रामध्ये एक आर्यखंड आणि 5 म्लेंछ खंड. त्याचप्रमाणे ऐरावत क्षेत्रामध्ये देखील एक आर्यखंड, 5 म्लेंछ खंड. आणि जे विदेह क्षेत्र आहे, एका जम्बूद्वीप संबंधी 32 विदेह. याही ठिकाणी प्रत्येक विदेहामध्ये एक आर्यखंड आणि 5 म्लेंछ खंड. अशा प्रकारे ही रचना कर्मभूमीची असते. दुसरा प्रकार मनुष्यांचा आपण पाहिला, कर्मभूमीज मनुष्य आणि भोगभूमीज मनुष्य. जम्बूद्वीप संबंधी 6 भोगभूमी आहे. उत्तम, मध्यम आणि जघन्य इकडल्या आणि तिकडल्या मिळून 6 भोगभूमी. आणि कर्मभूमी, आता आपण कर्मभूमींची जम्बूद्वीप संबंधी संरचना बघितली. असे कर्मभूमीमध्ये जे जन्म घेतात, ज्यांना अपरिहार्यपणे कर्म करून उदरनिर्वाह करावा लागतो, ते कर्मभूमीज आहे. आणि ज्या 10 प्रकारच्या कल्पवृक्षांपासून ज्यांची जीवनावश्यक पूर्ती होते, ते भोगभूमी जीव आहे. मनुष्य 3 प्रकारचे दुसऱ्या दृष्टीने, एक पर्याप्तक, एक निवृत्त अपर्याप्तक आणि एक लब्ध अपर्याप्तक. लब्ध अपर्याप्तकांचा जन्म समूर्छन जन्म असतो आणि ते एका श्वासामध्ये 18 वेळा जन्ममरण करतात. निवृत्त अपर्याप्तक अवस्था ही गर्भज जीवांची आहे आणि ते आपले शरीर पर्याप्ती नियमपूर्वक पूर्ण करतात. आणि तिसरं पर्याप्तक, ज्याची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली आहे, ते पर्याप्तक जीव आहे. मनुष्यांचे 4 प्रकार सांगितले, कर्मभूमी, भोगभूमी जीव, अंतर्द्वीपज आणि समूर्छन. अशा रीतीने आम्ही हे प्रकरण बघितलं. आता प्रश्न 3वर आपण जाऊया. प्रश्न 3 आहे, मनुष्यांच्या पोटामध्ये जे किडे वगैरे असतात, हे कोणते जीव आहे? ते मनुष्यच आहे का? याचं उत्तर तर आपल्याला नक्कीच देता येईल, कारण हे मनुष्य असू शकत नाही. एखाद्या वेळेला आपल्याला जखम होते, जखमामध्ये देखील सूक्ष्म जीवांची उत्पत्ती होते. हे सगळे जे जीव आहे, हे तिर्यंच गतीतील जीव आहे. यांना मनुष्य गती नामकर्माचा उदय असत नाही. म्हणून मनुष्याच्या पोटात असणारे किडे, पटार, औदारिक शरीर, मलमूत्र, भोजन आदी में हे मनुष्य जीव उत्पन्न नाही. म्हणजे हे मनुष्य नाही आहे, ते 2 इंद्रिय आहे आणि ते तिर्यंच गतीचे जीव आहेत. आता प्रश्न पुढचा आहे, किन मनुष्यों के केवल ज्ञान उत्पन्न नहीं हो सकता. असे कोणते मनुष्य आहे की ज्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही? पहिल्यांदा तर आम्हाला अगदी नक्की उदाहरण सांगता येईल की अभव्य जीव जे आहे, त्यांना कधीही केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. पहिल्यांदा तर अभव्य जीवांना आम्ही काढलं. नंतर काही जीव भव्य आहे, पण ते दूर भव्य किंवा अभव्या समभव्य असे जीव आहे. यांना देखील कधीही केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. नंतर लब्ध पर्याप्तक जे मनुष्य आहे, त्यांची गती तर मनुष्य आहे, त्यांना आयु मनुष्य आहे, परंतु त्या जीवांना देखील अंतर्मुहूर्तात त्यांचं मरण होत असल्यामुळे त्यांना देखील केवळ ज्ञानाची प्राप्ती संभवनीय नाही. याशिवाय पंचम काळात, षष्टम काळात देखील
जिथे षटकाल परिवर्तन आहे तिथील जीवांना केवल ज्ञानाची प्राप्ती होणं संभवनीय नाही. नंतर 8 वर्षापेक्षा ज्याचं कमी वय आहे त्यालाही केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. केवल ज्ञानाच्या प्राप्तीसाठी कमीत कमी 8 वर्षाचा नियम आहे. एखादा जीव असाही असू शकतो की ज्याला 8व्या वर्षी केवल ज्ञानाची प्राप्ती होईल आणि त्यांनी जर 1 कोटी पूर्वाचं आयुष्य प्राप्त केलं असेल तर 8व्या वर्षी त्याला केवल ज्ञान झाल्यानंतर त्यांनी कवलाहार तो घेणार नाही आणि त्याचं तरीही शरीर टिकून राहील. शरीरामध्ये काहीही अशा प्रकारचं रोग किंवा काही हे होणार नाही. कारण त्या ठिकाणी आता क्षुधा तृषा आदी वेदना त्यांच्या जीवनामध्ये असत नाही. म्हणून कमीत कमी केवल ज्ञानासाठी 8 वर्षाची मर्यादा आहेच आहे. आणखी 8 वर्षाची मर्यादा कोणत्या सम्यक्त्वासाठी सांगितलेली आहे? 8 वर्षाची मर्यादा ही शाहीक सम्यक्त्व, शाहीक सम्यक्त्वासाठी पेक्षाही प्रथमोपशम सम्यक्त्वासाठी की कर्मभूमी जीवांना प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती 8 वर्षांनंतरच होते. म्हणून 8 वर्ष त्या ठिकाणी ही प्रथमोपशम सम्यक्त्वाचा आपण उत्पत्तीसाठी कालावधी सांगितलेला आहे. नंतर 5व्या आणि 6व्या नरकातून आलेले जे जीव असतात त्यांना देखील केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. हे एक विशेष पहा की जे जीव नरकातून आलेले आहे या नरकातून आलेल्या जीवांमध्ये पहिल्या 3 नरकापर्यंत आलेला मनुष्य हा तीर्थंकर देखील बनू शकतो. म्हणजे पहिल्या नरकातून आता श्रेणिक राजा येणार आहे, 2ऱ्या 3ऱ्या नरकातून रावण आणि कृष्णाचा जीव येणार आहे आणि हे तीर्थंकर बनणार आहे. म्हणजे 3 नरक पर्यंत जीव तीर्थंकर बनू शकतो. 4थ्या नरकातून निघालेला जीव हा केवल ज्ञानी बनू शकतो. 5व्या नरकातून निघालेला जीव मुनी पर्याय धारण करू शकतो पण मोक्षाला जाऊ शकत नाही. आणि 6व्या नरकातून निघालेला जीव अनुव्रती बनू शकतो, पुढे मात्र जाऊ शकत नाही. आणि 7व्या नरकातून निघालेला जीव मिथ्यात्वीच असतो. ही अशी नरकाची व्यवस्था आहे. म्हणजे या त्या नरकातून निघालेला तशा प्रकारचा जीव या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून 5व्या आणि 6व्या नरकातून जे जीव बाहेर पडलेले आहे मनुष्य बनलेले आहे ते, परंतु मनुष्य बनले असताना देखील भलाई त्यांच्या जीवनात ते मुनिव्रत धारण करू शकतील, अनुव्रत धारण करू शकतील, परंतु केवल ज्ञानाची म्हणजे मोक्षाला मात्र त्या भवात ते जाऊ शकत नाही. नंतर सूक्ष्म निगोदांमधून निघालेले जीव हे देखील त्याच भवामध्ये केवल ज्ञानाची प्राप्ती करू शकत नाही. अभव्य समभव्य हे सांगितलंच आहे. नंतर वज्र ऋषभ नाराज चाल संवहनाला सोडून बाकीचे संवहन जर त्याला प्राप्त झालेले असतील तर ते केवल ज्ञानाची प्राप्ती करू शकत नाही. उत्तम संवहन किती आहे? प्रश्न आहे, उत्तम संवहन किती आहे? 3. कोणते? नाराज, वज्र, नाराचे संवहन. पहिलं वज्र ऋषभ नाराच, दुसरं नाराच, नंतर अर्धनाराच आणि नाराच. हे 3 संवहन उत्तम संवहन आहे. या 3 संवहनापैकी कोणतंही संवहन असेल तरीही तो उपश्रम श्रेणी चढू शकतो. शाहीक सम्यक्त्व प्राप्त करून उपशम श्रेणी चढू शकतो. परंतु ही 2 संवहन असतील तर तो क्षपक श्रेणी आरोहण करू शकत नाही. क्षपक श्रेणी आरोहण करण्यासाठी त्याला वज्र ऋषभ नाराच संवहन हवं असतं. म्हणजे पहिलं संवहन हे शुभ संवहन आहे आणि बाकीची 5 संवहन अशुभ संवहन आहे. परंतु त्यामध्ये 2 संवहनांना उत्तम संवहन म्हटलेलं आहे कारण त्याच्या माध्यमातून
ध्यान होऊ शकतं. फरक लक्षात घ्या. वज्र ऋषभ नाराचं शुभ संवहन आहे. 5 संवहन ही अशुभ संवहन आहे, पाप प्रकृतीमध्ये टाकलेलं आहे. परंतु जर उत्तम संवहन विचारलं तर मात्र 3 संवहन उत्तम संवहन आहे. याच्या माध्यमातून जीव 11व्या गुणस्थानापर्यंत पोहोचू शकतो. 11व्या गुणस्थानाचं नाव काय आहे? उपशांत मोह. उपशांत मोह, बरोबर. नंतर बद्धायुष्क मनुष्य हा देखील केवळ ज्ञानाची प्राप्ती करू शकत नाही. ज्याला पुढील आयु बंद झालेला आहे त्याचं भलाई वज्र ऋषभ नाराचं संवहन नसेल, पण तो त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. केवळ ज्ञान त्याला प्राप्त होत नाही. याचं कारण असं की त्याला पुढील आयुचा बंध पडलेला आहे आणि जो पुढील आयु बंध कधीही दुसऱ्यामध्ये बदलता येत नाही, तो भोगावाच लागतो आणि म्हणून त्याला एक भव परत भोगावाच लागणार असतो. म्हणून बद्धायुष्क मनुष्यालाही केवळ ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि नंतरच सांगितलं की द्रव्य स्त्री आणि द्रव्य नपुंसक वेदवाला त्यालाही केवळ ज्ञानाची प्राप्ती होत नाही. जो भावानी नपुंसक असेल किंवा भावानी स्त्री वेदवाला असेल तर त्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते का? द्रव्य स्त्रीवाल्याला भाव मोक्षाची स्त्री प्राप्ती होत नाही. भाव स्त्री वेदवाल्याला होऊ शकते ना? हा, होऊ शकते. आणि भाव नपुंसक वेदवाल्याला नाही. तिन्ही वेदवाल्यांना भावानी कोणताही वेद असेल तरीही मोक्षासाठी अडचण नाही. भाव स्त्री वेदवाला किंवा भावानी नपुंसक वेद असलेला जीव हा श्रेणी आरोहण करून मोक्षाला त्याच भवामध्ये जाऊ शकतो. स्त्रीचं आपल्याला उदाहरण श्वेतांबर मान्यतेनुसार माहिती आहे म्हणून, परंतु नपुंसक वेदीवाला असेल तरीही त्यालाही मोक्ष प्राप्त होऊ शकतो. पण द्रव्यानी स्त्रीवेदी आहे आणि द्रव्यानी नपुंसक वेदी आहे, त्याला मात्र मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. द्रव्य वेदवाला तर 5व्याच्या वर जाऊ शकत नाही. द्रव्य वेदवाली अर्जिका बनू शकतात, पुढे जाऊ शकत नाही. आता 126 कर्मभूमींमधले जे जीव, भोगभूमीमधले जीव आहे मनुष्य, हे देखील मोक्षाला जाण्याचे अधिकारी नाही. 126 भोगभूमी मधले. आता 126 भोगभूमी या कोणत्या आहे त्याचं विवरण दिलेलं आहे. 126 मध्ये 30 तर आमच्या 28 द्वीपामधल्या भोगभूमी आहे. म्हणजे 10 जघन्य भोगभूमी, 5 ऐरावत आणि 5 हैमवत आणि 5 हैरण्यवत जघन्य भोगभूमी. 5 म्हणजे कोणत्या? जम्बूद्वीपातल्या एक जम्बूद्वीपातली एक, नंतर घातकी खंडातल्या 2 आणि पुष्कर द्वीपातल्या 2. अशा प्रकारे या 10 जघन्य भोगभूमी आहेत. लक्षात आलंय? जघन्य भोगभूमी समजलेला आहे? जम्बूद्वीप लक्षात आहे. जम्बूद्वीपामध्ये आमच्या भरत क्षेत्राला लागून असलेला एक पर्वत, हिमवंत पर्वत, आणि हिमवंत पर्वतानंतर येणारी जी भूमी आहे ही जघन्य भोगभूमी आहे. त्यानंतर परत हिमवंत, महाहिमवंत पर्वत, त्यानंतर त्याच्यामध्ये मध्यम भोगभूमी आहे आणि त्यानंतर परत एक पर्वत आणि तिथे जो काही असा आकार आहे गोलाकार, ती आहे उत्तम भोगभूमी, देवकुरु आणि उत्तर कुरु. तर अशा तऱ्हेने जम्बूद्वीप संबंधी 6 भोगभूमी आहे, जघन्य, मध्यम आणि उत्तम. आणि घातकी खंडामध्ये त्याच्या दुप्पट आहे आणि पुष्कर द्वीपामध्ये देखील घातकी खंडात जेवढे आहे तेवढे आहे. अशा रीतीने 10 जघन्य भोगभूमी, 5 ऐरावत, हैमवत आणि हैरण्यवत. नंतर मध्यम भोगभूमी हरी आणि रम्यक आणि उत्तम भोगभूमी 5
देवकुरु आणि उत्तर कुरु अशा 30 या जघन्य भोगभूमी आहे आणि 96 अंतर्द्वीपज कुभोगभूमी आहे. अशा मिळून 126 कुभोगभूमी आहे आणि इथे मनुष्य जीव राहतात आणि 48 लवण समुद्रामध्ये आहे आणि 48 कालोदधी समुद्रामध्ये या कुभोगभूमी आहे. अशा या 96 अंतर्द्वीपज कुभोगभूमी आहेत. क्लिअर झालं भोगभूमीचं रचना आणि प्रकरण. या कुभोगभूमी जीवा म्हणजे कुभोगभूमी आहे इथे तिर्यंच गतीतील जीव असतात का? आमच्या ज्या सुभोगभूमी आहे इथे तिर्यंच गतीतील जीव आहेत का? ज्या हैमवत, देवकुरु, उत्तर कुरु या ठिकाणी ह्या सगळ्या भोगभूमी सांगितल्या आहे. सुभोगभूमी आहे ह्या ठिकाणी तिर्यंच गतीतील जीव असतात का? नाही, इथे नाही तिर्यंच, पण या ठिकाणी कुभोगभूमी मध्ये आहे. कुभोगभूमीत तर आहे आणि सुभोगभूमीत देखील तिर्यंच आहे ना. पंचेंद्रिय तिर्यंच जीव आहेत. याचं कारण असं, जर शाहीत सम्यक्त्व करून ते जर मरण पावले तर ते भोगभूमीतच जन्म घेतात सुभोगभूमीत. तर तिथे पंचेंद्रिय संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे पण जलचर जीव नाही. नभचर स्थलचर हे आहे पण जलचर जीव नाहीये आणि विकलत्रय नाहीये. एकेंद्रिय जीव तर सर्वत्र गचपच आहे पण एकेंद्रिय जीवांना काही भोगभूमी आणि मनुष्याचा उदय नाहीये. तिथे त्यांना तिर्यंच्या आयुचाच उदय आहे परंतु विकलत्रय तिथे नाही. म्हणजे द्विनिंद्रिय, तीन इंद्रिय आणि चतुरेंद्रिय हे जीव तिथे नाही. संज्ञी पंचेंद्रिय जीव तिथे आहेत आणि ते असताना त्यांना दोनच वेद त्या ठिकाणी आहे, पुरुष वेद आणि स्त्री वेद. आणि कुभोगभूमीमध्ये देखील तिर्यंच गतीतील जीव असू शकतात आहेत परंतु त्या संबंधी आगमामध्ये असा एकदम उल्लेख नाहीये की तिर्यंच गतीतील जीव तिथे कसे असतात. म्हणून हा पॅरेग्राफ वाचते. कुभोगभूमियों में भी तिर्यंच पाए जाते हैं. यद्यपि इस भोगभूमियों में किस किस आकृति वाले तिर्यंच रहते हैं, क्या खाते हैं, इसका वर्णन जिस प्रकार मनुष्यों के बारे में आता है वैसा तिर्यंचों के बारे में नहीं आता. कुभोगभूमीमध्ये जे जीव असतात त्या ठिकाणी सुगंधित माती आहे आणि ते माती भक्षण करत असतात कुभोगभूमी मधले जीव. परंतु तिर्यंच्या संबंधी त्यांचं खाद्य काय आहे याविषयी मात्र उल्लेख नाही. फिर भी वहां तिर्यंच पाए जाते हैं, इसमें कोई संशय नहीं है. या गाथेत सांगितलं की इन द्वीपों में जिन मनुष्य तिर्यंचों ने सम्यक दर्शन रूप रत्न को ग्रहण किया है वे मरकर सौधर्म ईशान स्वर्ग में उत्पन्न होते हैं. इससे सिद्ध है कि वहां तिर्यंच जीव भी पाए जाते हैं. म्हणजे या कुभोगभूमीमध्ये काहींचा चेहरा विकृत, पशुपक्ष्यांसारखा चेहरा अशा तऱ्हेचे अनेक जीव असतात. काहींना एकच पाय असतो. मग त्यांना चालण्यामध्ये कशा प्रकारचा वेदना होत असतील किंवा कशा प्रकारचा त्रास होत असेल हेही आपण समजू शकतो. असे हे कुभोगभूमी जीव त्या ठिकाणी असतात परंतु तरीही त्यांचे परिणाम मंद असतात आणि मंद परिणाम असल्यामुळे ते सौधर्म किंवा ईशान स्वर्गामधल्या देवांपर्यंत म्हणजे पहिल्या दुसऱ्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतात किंवा यदा कदाचित भवनत्रिकामध्ये देखील त्यांचा जन्म होऊ शकतो. सुभोगभूमीमध्ये देखील त्यांची सगळी इंद्रियांची तृप्ती कल्पवृक्षांपासून होते आणि हे जीव देखील मंद परिणामी असतात आणि त्यामुळे यांचा पुढलं आयु ठरलेली आहे. हे एक तर सम्यक दृष्टी असतील तर वैमानिक देव आणि तेही फक्त सौधर्म ईशान स्वर्गातले देव आणि जर मिथ्या दृष्टी असतील तर भवनत्रिकामध्ये त्यांचा जन्म होतो. म्हणजे भोगभूमी जीव मेल्यानंतर नियमपूर्वक देव पर्यायच धारण करतात. पुढचा प्रश्न आहे क्या अंधे काने लूले लंगड़े मनुष्य को भी
केवल ज्ञान हो सकता है. आता असे जीव आहे त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होईल का? जर नाही. त्यांचं हुंडक संस्थान आहे, होईल का? नाही ना. आता त्याच्यामध्ये दोन प्रकारचा प्रश्न उपस्थित करायचा. जर ते दीक्षा घेताना व्यक्ती असं व्यंगरहित पाहिजे, त्याच वेळेला दीक्षा संभवनीय आहे. आणि दीक्षा होत असताना त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं उच्च कुल पण पाहिजे, जे मुनिपदाला आवश्यक आहे. अशा प्रकारची त्यांची शारीरिक अवस्था अनिवार्यपणे असावी लागते. अशीच व्यक्ती दीक्षेची पात्र बनू शकते. अशा जीवांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर मुनी अवस्थेत जर त्यांच्यावर कुणी भयानक उपसर्ग केला, कुणी डोळे फोडले किंवा कुणी काही केलं, तर अशा जीवांना उपसर्ग बनून त्या ठिकाणी केवल ज्ञानाची प्राप्ती संभवनीय आहे. म्हणजे अशा प्रकारचा त्यांना विकृती आली शरीरामध्ये, तर त्यांचं केवल ज्ञान होण्याचं रुकणार नाही. त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. आणि केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर यदा कदाचित त्यांचं आयुष्य असेल, तर त्या ठिकाणी त्यांची शारीरिक स्थिती देखील व्यवस्थित पूर्वीसारखी होऊन जाते. अशा प्रकारचं त्या ठिकाणी देखील त्यांना केवल ज्ञान संभवनीय आहे. म्हणून वाचते हा पण पॅरेग्राफ कि अंधे काने लूले लंगड़े आदि मनुष्यों को भी केवल ज्ञान हो सकता है. यद्यपि अंधा, आता अंधळी व्यक्ती असेल तर लक्षात घ्या, मुनिपद निभवू शकत नाही. कारण त्यांना जे आहार संशोधन करावं लागतं, हातामध्ये ग्रास आल्यानंतर त्याचं संशोधन केल्याशिवाय तो ग्रास खाऊ शकत नाही. आपल्याला सगळ्यांना शांतीसागर महाराजांच्या जीवनातला घटनाक्रम माहिती असेल. शांतीसागर महाराजांना ज्या वेळेला डोळ्यांनी कमी दिसायला लागलं, त्यावेळेला त्यांनी मनाशी पण ठरवलं की आपला आता डोळे अधू झालेले आहे आणि आता आपला हा सल्लेखणा घेण्याचा योग्य काळ आलेला आहे. त्यांना डॉक्टरी इलाज करण्यासाठी पण एक संधी होती की तुम्ही डोळ्यांवर इलाज करू शकता, कारण शरीर स्वास्थ्य सुदृढ होतं. सल्लेखणा घेण्यासाठी तो काही योग्य वेळ होता असं नाही, परंतु त्यांनी डोळ्यावर इलाज करून घेण्याचं नाकारलं आणि शेवटी परिणती त्यांनी सल्लेखणा धारण केलेली आहे. कारण अधू झाल्यानंतर जर ग्रास शोधन करण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून होत नसेल किंवा करपात्रामध्ये आहार घेण्याची शारीरिक क्षमता नसेल, तर ते त्यांना अन्न पाण्याचा त्याग करणं अनिवार्य होतं. जे काही उभ्यानी त्यांना ग्रहण करावं लागतं, तर त्यामध्ये देखील ते तडजोड करू शकत नाही. दिगंबरचर्या ही अशा प्रकारचे असिधारा व्रत आहे. आणि म्हणून अंधळी व्यक्ती मुळात पहिल्यांदा अंधळी आहे तर मुनी बनू शकत नाही. किंवा काना लूला लंगड़ा व्यक्ती दीक्षा की पात्रता नहीं रखता, त्याला पण दीक्षा घेण्याचं काही म्हणजे त्याची शारीरिक स्थिती सुयोग्य असेल तरच त्याला दीक्षा घेण्याचा अधिकार आहे. आणि दीक्षा लिए बिना केवल ज्ञान प्राप्त नहीं हो सकता. लेकिन यदि कोई मनुष्य दीक्षा लेने के बाद अर्थात मुनि बनने के बाद आँख फूटने के कारण काना, मोतिया बिंदु आदि के कारण अंधा होवे, लकवा आदि के कारण लूला लंगड़ा हो जावे, तो केवल ज्ञान होने में कोई बाधा नहीं है. कभी कभी उपसर्ग आदि के कारण भी ऐसा हो सकता है. केवल ज्ञान प्राप्त करने के लिए तो वज्र ऋषभ नाराज संवरण, द्वितीय शुक्ल ध्यान, 4 घातिया कर्मों का क्षय होना आवश्यक है. केवल ज्ञान होने पर शरीर सांगोपांग हो जाएगा. म्हणजे त्यांचं शरीर देखील परत व्यवस्थित होऊन जातं, जर त्यांचं आयु राहिलं असेल तर. आणि जर आयु राहिलं नसेल तर अंतर्मुहूर्तातच केवल ज्ञानाची प्राप्ती करून ते मोक्षाला देखील जाऊ शकतात. याविषयी एकांताने नियम लावता येत नाही. पुढचा प्रश्न आहे, क्या कुबड़े बौने आदि को भी केवल ज्ञान हो सकता है?
कुब्जक संस्थान असेल, बौने वामन संस्थान असेल, तर त्यांना केवल ज्ञान होऊ शकतं का? केवल ज्ञानामध्ये संहननाची जशी गरज सांगितलेली आहे तसं संस्थानाची गरज सांगितलेली नाही. भलाई तीर्थंकरांचं संस्थान समचतुरस्थ संस्थानच असतं, त्यांच्यासाठी तो अनिवार्य नियम आहे. परंतु बाकीच्या सामान्य केवलींसाठी मात्र कोणतंही संस्थान असेल तरीही त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून कुबड़े बवने, कुबड़े म्हणजे कुब्जक संस्थान, वामन संस्थान आदि बेडोल शरीर वाले को भी केवल ज्ञान हो सकता है, क्योंकि 13वें गुणस्थान से 6 संस्थानों का उदय पाया जाता है. फिर भी मुनि बनने के योग्य संस्थान होना आवश्यक है. मुनी बनण्यासाठी जे काही त्यांना मिनिमम सांगितलेलं आहे तेवढं तर त्यांना असावं लागणारच आहे. प्रश्न पुढचा. आता कोणत्या कोणत्या मनुष्यांना कोणत्या कोणत्या लेशा असतात? उत्तर अपेक्षित आहे. कर्मभूमीच मनुष्य आहे, पर्याप्तक आहे, त्याला किती लेशा असतील? मनुष्य म्हणजे आता 1 ते 14 गुणस्थान पर्यंत सगळे समान पहा. लेशा त्यांना किती असतील? त्यांना 6 लेशा असतील. आणि विशेष वर्णन आपण काल लेशेच्या याच्यात लावलंच आहे, त्याच्यामुळे आता इथे काही आपण पाहणार नाही. कर्मभूमी असतील, निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे, तर त्यांना किती लेशा असतील? निवृत्त पर्याप्तक अवस्थेत त्यांनाही 6 लेशा राहतील. कारण निवृत्त अपर्याप्तक अवस्था कोणत्या गुणस्थान पर्यंत संभवनीय आहे? निवृत्त अपर्याप्तक अवस्था कोणत्या गुणस्थानापर्यंत संभवनीय आहे? चौथ्या, त्यातलं 3रं अपवाद. 3रं काढून 1, 2 आणि 4. 1, 2 आणि 4. म्हणून तिथे 6 लेशा असू शकतील. लब्ध पर्याप्तक मनुष्यांना 3 अशुभ लेशाच राहील, त्यांना शुभ लेशा नाही. भोगभूमी सम्यक दृष्टी निवृत्त अपर्याप्तक अवस्था, निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये कापोत लेशा असते, त्यांना नियमपूर्वक त्यांना कापोत लेशा आहे. आणि पर्याप्तक झाल्यानंतर मात्र 3 शुभ लेशा. पर्याप्तकानंतर 3 शुभ, अपर्याप्तक अवस्थेत कापोत लेशा. भोगभूमी मिथ्या दृष्टी निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत 3 अशुभ लेशा, कृष्ण नील कापोत. भोगभूमी सासाधन सम्यक दृष्टी निवृत्त अपर्याप्तक अवस्था. आता हा जीव कोण घ्यायचा? भोगभूमी सासाधन सम्यक दृष्टी हा जीव कोणता घ्यायचा आणि त्याची निवृत्त अपर्याप्तक अवस्था पाहायची आहे. हा जीव कोणता घ्यावा लागेल? मनुष्य किंवा तिर्यंचे. भोगभूमीत मनुष्य गती किंवा तिर्यंचे गती म्हणतात. हो, हा तर आहे, पण त्याची आता निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे आणि त्याचं 2रं गुणस्थान आहे. म्हणजे तो जीव एखादा अपशब्द ज्याने प्राप्त केलेला आहे, प्रथमोपशम असा जो जीव आहे सम्यक्त्वाच्या काळामध्ये ज्याचं मरण झालेलं आहे, आणि तो जर असा जो जीव भोगभूमीत आहे जन्म घेऊ लागलेला आहे त्या ठिकाणी, तर त्या जीवाला पाहायचं. इथे त्याला कशात? सासाधन गुणस्थानामध्ये त्याचा मरण झालेला आहे. तो जीव सासाधन गुणस्थानात मेल्यानंतर तो जीव भोगभूमीमध्ये उत्पन्न होणारा घ्यायचा. तो निवृत्त पर्याप्तक त्याची अवस्था म्हणायची. क्लिअर? हे जे काही शब्द आहे हे आपल्या मनासमोर अशी व्यक्ती म्हणजे असं उदाहरण आणायचं की ती सासाधन मध्ये आहे आणि भोगभूमी जी आहे आणि तिथे निवृत्त अपर्याप्तक तिची अवस्था आहे. हा जीव कोण राहील? तर ज्याचा इथे सासाधन गुणस्थानात मृत्यू झालेला आहे तो जीव त्या ठिकाणी भोगभूमी सासाधन बनला. त्याला जन्मतः 3 अशुभ लेशा आहे, म्हणजे जन्मापासून निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत 3 अशुभ लेशा आहे.
आणि ज्या वेळेला तो पर्याप्तक होईल त्यावेळेला त्याच्या शुभलेशा होतील. भोगभूमीच मनुष्य पर्याप्तक अवस्था, भोगभूमी जे आहे म्हणजे त्यांना 3 शुभलेशाच असणार आहे. अपर्याप्तक अवस्थेत कापोतलेशा सांगितली किंवा 3 अशुभलेशा सांगितली मिथ्या दृष्टी असेल तर, आणि पर्याप्तक बनल्यानंतर मात्र शुभलेशाच त्यांना असतात. कुभोगभूमीमध्ये निवृत्त पर्याप्तक अवस्थेत 3 अशुभलेशाच असतात. जन्म होताना 3 अशुभलेशा आहे आणि ज्या वेळेला ती व्यक्ती कुभोगभूमी मधली पर्याप्तक बनते तेव्हा तिला पीतलेशा, शुभलेशातली एकच लेशा पीतलेशा ही त्या ठिकाणी राहते. अंतर्द्विपज म्लेंछ जे आहे त्यांना अंतर्द्विपज म्लेंछ यांना 4 लेशा आहे. म्हणजे 2 अशुभ लेशा त्यांना नाही. कृष्ण नील लेशा नाही. पीत, पद्म आणि शुक्ल अशा प्रकारच्या त्यांच्या लेशा असतात. कर्मभूमीज म्लेंछ यांना साही लेशा आहे आणि विद्याधर त्यांना पर्याप्तक आणि अपर्याप्तक अवस्थेत साही लेशा असणार आहे. इथपर्यंतचं प्रकरण आपण बघितलं. आता याच्या पुढचं आपण उद्याला बघू. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. विजिताई, सम्मूर्छन मनुष्य कुठे उत्पन्न होतात? सम्मूर्छन मनुष्य काल आलं ना की हे मनुष्य कुठे उत्पन्न होतात, तर चक्रवर्तींची सेना आहे, आर्यखंडातल्या स्त्रिया आहे, त्यांच्या काखेत, स्तनाच्या खाली आदी ठिकाणी हे सम्मूर्छन जीव उत्पन्न होतात. पुढे येणार आहे ते प्रकरण. कर्मभूमी स्त्रियांच्या काखेत योनी स्थानामध्ये या ठिकाणी, आणि ज्या ठिकाणी स्त्रियांचं मलमूत्र विष्ट वगैरे अशा टाकल्या जातात अशा अशुची स्थानांमध्ये देखील हे उत्पन्न होतात. पुढे येणार आहे हे प्रकरण. लब्ध पर्याप्तक मनुष्य मात्र म्लेंछ खंडामध्ये लब्ध पर्याप्तक जीव उत्पन्न मनुष्य उत्पन्न होत नाही. म्लेंछ खंडात होत नाही पण आर्यखंडात मात्र होतात. विद्याधर यांना आपण कर्मभूमी म्हणायचं की भोगभूमी म्हणायचं? विद्याधर मनुष्य, विद्याधरांना विद्याधर कर्मभूमीचेच असतात. ते कर्मभूमीचे ते विद्याधरांनी विद्येचा जर त्याग केला तर ते मुनिपद धारण करू शकतात. आणि शुल्लक अवस्था विद्या असतानाही ते शुल्लक अवस्था धारण करू शकतात. पण मुनी बनण्यासाठी त्यांना जन्मतः ज्या विद्या प्राप्त असतात त्या विद्यांचा त्यांना त्याग करावा लागतो. मी या विद्यांचा उपयोग करणार नाही. जसं आमच्या रक्षाबंधनाच्या कथेमध्ये येते की त्यांनी त्या ठिकाणी विद्येच्या साह्याने तारा तुटताना पाहून हे जाणलं की या मुनींवर उपसर्ग होणार आहे, आणि ते मुनी त्या ठिकाणी त्या संदेश देण्यासाठी विष्णुकुमार मुनींजवळ जे गेले त्या मुनींना विद्याधर होते आणि त्यांना विद्या होती शुल्लक अवस्था त्यांची असताना. स्तुती म्हणू आपण. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.